देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परीता जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. नमस्ते मुलांनो, कसे आहात? हसताय खेळताय ना सगळे? बरे आहात ना? हं. लहान मुलांनी कसं हसत खेळत राहिलं पाहिजे. हं. चला, आता आपण शब्दांचे घर ही कविता शिकणार आहोत. कवी आहे कल्याण इनामदार. हं. शब्दांचे घर म्हटलेलं आहे. घर म्हणजे नुसत्या भिंती नसतात, हो की नाही? घर म्हणजे नुसतं भिंतींनी बांधलेली असेल तर ती खोली असते. मग घर कशाला म्हणायचं? तर जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात, प्रेमानं राहत असतात, तेव्हा त्या घराला घरपण प्राप्त होत असतं. तेव्हा त्याला आपण घर म्हणतो, हो की नाही? नाहीतर नुसते 4 भिंती असतील तर त्याला आपण खोली म्हणू. हं. आणि इथे तर आपल्याला कशाचं घर शिकायचं आहे? शब्दांचे घर शिकायचे आहे. हं. मुलांनो, आपल्या मनातले जे विचार असतात, भावना असतात, ते सगळे आपण शब्दांच्या माध्यमातून जपत असतो. हो की नाही? विचार, भावना हे सगळं व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्द लागतात. आणि मग हे शब्द जे आहेत, ते कसे आपण वापरले पाहिजेत किंवा हा शब्दांचा खेळ कसा आहे किंवा हे शब्दांचं घर कसं आहे किंवा कसं असावं, हे सगळं आपल्याला या कवितेमध्ये शिकायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात? कवीविषयी माहिती मिळवूयात. पहा, कल्याण इनामदार, 1939 चा जन्म आहे, 2008 चा मृत्यू. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध. बालसाहित्य म्हणजे बालकांसाठी, लहान मुलांसाठी लिहिलेलं जे साहित्य आहे, लिटरेचर आहे, ते प्रसिद्ध आहे. कोणतं कोणतं? आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुख-दुःख व्यक्त करतो. हो की नाही? भाषेद्वारे बोलतो ना आपण भाषा. मग या भाषेमधूनच आपण आपले विचार असतील, काय थिंकिंग असतील आपले, सुख-दुःख असतील, काही सुखद भावना असतील, काही दुःखद भावना असतील, त्या सगळ्या आपण बोलण्यामधून, भाषेमधून व्यक्त करत असतो, सांगत असतो, बोलत असतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे. आता हे जे शब्दांचे घर आपण कविता पाहणार आहोत, या कवितेतून कवीनं काय सांगितलेलं आहे, की आपल्या भोवती, आपल्या अवतीभोवती शब्दांचं हे जे वावरण आहे, वावरणं म्हणजे फिरणं आहे. शब्द आपल्या भोवती फिरत असतात, हो की नाही? कारण कसे? आपल्या बोलण्यातून. तर हे जे शब्द आपल्या भोवती फिरत असतात, वावरत असतात, ते कसे सुंदर आहेत, किती सुंदर आहेत, छान आहेत, हे या कवितेमधून आपल्याला सांगितलेलं आहे. इथे मुलांनो, तुम्ही चित्रामध्ये पण पाहू शकता. इथं वेगवेगळी अक्षरं दिलेली आहेत. त्याचे काना, मात्रा, वेलांटी दिलेली आहे आणि त्याच शब्दांपासून, त्याच अक्षरांपासून हे घर कसं तयार झालेलं आहे, त्याचं चित्र सुद्धा इथं दिलेलं आहे. पहा किती सुंदर रेखाटलेलं आहे. पहा, शब्दांचे घर. म्हणजे त्या शब्दांमधूनच घर कसं छान तयार केलेलं आहे ते पहा. तर भाग 2 आपण आज सुरू करतो आहोत. 8वी कविता आहे शब्दांचे घर. ऐका, वाचा, म्हणा. आधी आपण कवितेचं वाचन करूयात. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यांतून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. किती सुंदर कविता पण आहे पहा. पहा, कवीनं काय म्हटलेलं आहे शब्दांचे घर या कवितेमध्ये.
सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता हे घर किती सुंदर आहे ते तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा पाहिलेलंच आहे. हा, जर शब्द सुंदर असतील तर तुमचं घरही सुंदर असणार आहे, हो की नाही? ज्याचं अक्षर सुंदर असेल, ज्याला छान शब्द सुचत असतील, त्याचं लेखन सुद्धा किती सुंदर असेल. म्हणून मुलांना माझं नेहमी तुम्हाला सांगणं असतं की भाषा शुद्ध बोलायला शिका, चांगली भाषा वाचा, चांगली भाषा ऐका, म्हणजे मग चांगली भाषा तुम्हाला बोलता येईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, आधी आपली मातृभाषा जर चांगली असेल तर आपल्याला इतर अनेक भाषा या चांगल्या पद्धतीनं शिकता येतात, बोलता येतात, लिहिता येतात, वाचता येतात. हं? त्याच्यामुळे भाषेचं शुद्ध रूपांतर वापरणं आपण फार गरजेचं आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यांतून काही हळवे हळवे राहत होते स्वर. आता हे जे शब्दांचं घर आहे सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये हळवे हळवे स्वर राहत होते. हळवे म्हणजे काय? मनानं जे कोमल आहेत. हा, तर हे शब्द सुद्धा काही शब्द असतात पहा जे कोमल असतात, तर काही शब्द हे जिव्हारी लागणारे असतात. म्हणजेच काय आपण म्हणतो, काय म्हणतो आपण इथे पण आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, मन कोवळा म्हटलेलं आहे अंकुर, तिथे पण पहा म्हणता येईल किंवा इथेही म्हणता येईल की शब्द हे कसे असले पाहिजेत, कोमल असले पाहिजेत, मृदू असले पाहिजेत. म्हणजे समोरच्या माणसाला ते आधार देणारे असले पाहिजेत, समोरच्या माणसाचं मन ओळखून जाणून बोलणारे असले पाहिजेत. त्या शब्दांमुळे त्याला मलमपट्टी झाली पाहिजे. असं म्हणतात की नाही मुलांनो की जीभ ही धारदार तलवार आहे. हं, म्हणजे धारदार म्हणजे किती, तर तलवारीपेक्षाही त्या जिभेला जास्त धार आहे. म्हणजे तलवारीमुळे जर शरीरावरती तुमच्या एखादा घाव झाला तर त्याला तुम्ही औषध, मलमपट्टी करून वगैरे बरं करू शकता. पण एखाद्याच्या बोलण्यानं जर एखाद्याचं मन दुखावलं गेलं किंवा हृदय दुखावलं गेलं, तर ते भरून काढण्यासाठी मात्र आपल्याला मलमपट्टी लावता येत नाही. मग ती मलमपट्टी कशाची असली पाहिजे? शब्दांचीच असली पाहिजे. म्हणून माणसानं हळव्या मनाची जी माणसं घरामध्ये राहत आहेत आपल्या, की जी मनानं कोमल आहेत, हां, तर अशा लोकांशी बोलताना आपण शब्द सुद्धा कसे वापरले पाहिजेत? हळवे वापरले पाहिजेत. म्हणजे स्वर कसे असले पाहिजेत? शब्द कसे असले पाहिजेत? मृदू असले पाहिजेत, कोमल असले पाहिजे, जेणेकरून त्याला आधार मिळाला पाहिजे, दिलासा मिळाला पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे. म्हणून कोणाचंही बोलण्याच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून तुम्ही मन जोडू शकता, हो की नाही? आणि हे पहा मुलांनो, की जर तुमची जीभ गोड असेल, शब्द गोड असतील, तर अख्खं जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता. सगळे तुमच्यावरती प्रेम करू शकतात. त्याच्यामुळे देवानं जीभ आपल्याला दिली आहे म्हणून वाटेल तसं आपण बोलावं का? नाही. तर आपले शब्द कसे असले पाहिजेत? दुसऱ्यांना आधार देणारे असले पाहिजेत, मृदू असले पाहिजेत, कोमल असले पाहिजेत, आपुलकीचे असले पाहिजेत. म्हणजे मग पहा, या सुंदर घरामध्ये जे हळव्या मनाची माणसं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हळव्या शब्दांनी, हळव्या स्वरांनी एकत्र जोडून ठेवू शकाल. पुढे पहा. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता पहा घरामध्ये काय काय आहे, इथे शब्द आहेत म्हटल्यावरती काना आला, मात्रा आला, वेलांटी आली. हे सगळे शब्द कळतायत ना तुम्हाला? काना आचा जो आपण देतो तो, मात्रा मात्रा पहिला उकार, दुसरा उकार, उ, आणि वेलांटी ई, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. हे सगळं आपण शिकलेलो आहोत की नाही? तर काना आहे, मात्रा आहे, वेलांटी आहे, या सगळ्यांचा मेळ आहे. म्हणजे काय? तर हे सगळे एकत्र येऊन मग शब्द तयार होतात. हे सगळे एकत्र मिळून त्या घरामध्ये राहतात, हो की नाही? मग एकोप्यानं राहणं फार गरजेचं आहे. जसं तुमच्या घरामध्ये पहा वेगवेगळ्या स्वभावांची माणसं असतात की नाही? प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. मग त्याप्रमाणे इथं जसं काना, मात्रा, वेलांटी यांचा मेळ आहे म्हणजे हे एकत्र आहेत. तसं घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतील तर त्यांनी एकोप्यानं एकत्र येणं आणि एकीनं राहणं गरजेचं आहे. खेळायाचे सगळे अक्षर खेळ. आणि मग पहा सगळे अक्षर खेळ जसं तुम्ही खेळता, तुम्हाला माहिती आहे अक्षर खेळ पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शब्द कोडी असतात, शाब्दिक कोडी वगैरे आपण पाहतो. वर्तमानपत्रामध्ये पाहतो, तुम्हाला तर आता पुस्तकांमध्ये सुद्धा वेगवेगळे खेळ अक्षरांचे दिलेले असतात, विनोद दिलेले असतात. विनोद म्हणजे जोक्स, हो की नाही? पझल्स असतात, जोक्स असतात. तर अक्षरांचे सुद्धा वेगवेगळे खेळ आपण
खेळतो, पण हे कसे असले पाहिजेत, एकोप्यानं खेळलं पाहिजे. त्याप्रमाणे मुलांनो, घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वभावांची माणसं असतील तरी सुद्धा प्रत्येकानं एकत्र येणं आणि सगळ्यांनी एकीनं आनंदानं गुण्यागोविंदानं राहणं गरजेचं आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, विरामचिन्हांचीही होती. विरामचिन्ह म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. तर विरामचिन्ह असतात की नाही, भाषा म्हटलं, शब्द म्हटलं, अक्षर म्हटलं की त्याच्या बरोबरीनं विरामचिन्ह सुद्धा येतात. म्हणजे जर तुम्ही प्लेन वाचन करत गेले सगळं, त्याचा अर्थबोधही आपल्याला नीट होणार नाही आणि रटाळ वाटेल, कंटाळवाणं वाटेल, निरस वाटेल. म्हणून मग त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, विरामचिन्ह असले पाहिजेत, म्हणजे पंक्च्युएशन मार्क असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही कुठे प्रश्न विचारताय, कुठे तुम्ही उत्तर पूर्ण केलेलं आहे, किंवा कुठे तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे, पॉज घ्यायचा आहे, किंवा कुठे तुमच्या भावनांची तीव्रता व्यक्त झालेली आहे, तर हे सगळं, किंवा कोणाच्या तोंडचं हे वाक्य आहे बोललेलं, हे सगळं तुम्हाला कोणामुळे कळत असतं, विरामचिन्हांमुळे कळत असतं. म्हणून विरामचिन्ह असणं सुद्धा आवश्यक आहे, पंक्च्युएशन मार्क्स असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर. वरचेवर म्हणजे बऱ्याचदा ह्या विरामचिन्हांची सोबत असते. आम्हाला आमच्या बरोबर असतात, हो की नाही. घरामध्ये पण अनेक जण येतात तुमच्या, यांची सोबत तुम्हाला वरचेवर होत असते. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, असं हे सुंदर शब्दांचं आमचं सुंदर घर आहे. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, मधले अंतर कुरवाळा या ग्रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता घरामध्ये एखादा असेल की जे धुसफूस करतंय म्हणजे काय, आपण जेलसी म्हणतो, द्वेष, मत्सर, जळफळाट, जळणे, हे जे आपण शब्द वापरतो, की काही वेळेस भांडाभांडी झाली, रुसाफुगी झाली की मग धुसफूस करतात, असं करून करून रडत बसते ना एका ताई कोपऱ्यामध्ये, मग आपण म्हणतो की नाही, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. किंवा तुम्हाला ते अशोक सराफचं ही एक गाणं माहिती असेल, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. ऐकलंय का हे गाणं? ती मुलगी छोटीशी रुसलेली असते, तिचा रुसवा घालवण्यासाठी तिचा मामा तिला गाणं म्हणत असतो, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. म्हणजे माणूस रुसला, धुसफुसत असला की त्याचे गाल असे फुगलेले दिसतात, नाक लाल लाल झालेलं असतं, आणि म्हणून मग ते गाणं तसं रचलेलं आहे. तर घरामध्ये एखादं रुसलं, फुगलं, कधी कधी द्वेष, मत्सर कोणाच्या मनामध्ये आला आणि मग अशी काही रडारड झाली, रुसाफुगी झाली, तरी सुद्धा त्याचा रुसवा आपल्याला काढता आला पाहिजे. तर तो एका कोपऱ्यात जाऊन रुसून बसतो, मग कोणाशी बोलत नाही, फुगून बसतो, मला नाही बोलायचं, मला नाही जेवायचं, मला राग आलाय, मी कोणाशी बोलणार नाही, असं म्हणतात की नाही, रुसून बसतात, फुगून बसतात. मग अशी जर धुसफूस असेल घरामध्ये, कोणी द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, किंवा जेलसी असेल, जळत असेल एकमेकांवरती, किंवा रुसून फुगून एखाद्या कोपऱ्यात बसलं, तर त्याला सुद्धा आपण काय केलं पाहिजे, गोडी गुलाबीनं त्याचा रुसवा काढून त्याला आपल्यामध्ये पुन्हा आणलं पाहिजे. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आणि पहा, रुसाफुगी जरी होत असली तरी प्रत्येकाला अर्थ वेगळा आहे, जसं शब्दांना प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे, हो की नाही. चांगल्या अर्थाचे शब्द आपण वापरले पाहिजेत. तर जसा प्रत्येक शब्दाला अर्थ वेगळा आहे, तसंच घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची आहे, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची आहे, म्हणजे पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, हो की नाही. प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी आहे, कोणाचीच पर्सनॅलिटी एकमेकासारखी नाही. आणि मुलांना तसं असलं पण पाहिजे. जर एकासारखं दुसरं असेल तर मग काय अर्थ आहे, पहा, सगळेच एकसारखे. ह्याचा स्वभाव वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा, ह्याची पर्सनॅलिटी वेगळी, त्याची पर्सनॅलिटी वेगळी, ह्याच्याकडे हे काही प्लस आहे तर त्याच्याकडे ते काही जरा मायनस आहे. असं जेव्हा असेल तेव्हा त्या जगण्याला अर्थ असतो की नाही. मग आपण एकमेकांची चेष्टा करतो, मस्करी करतो, किंवा एकमेकांचं उणं काढून भांडतो, पुन्हा मग एकमेकांचे प्लस पॉईंट सांगतो, एकत्र येतो. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर जगण्याला मजा आहे की नाही. नाहीतर रोजचं तेच 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 म्हटलं की ते कंटाळवाणं होऊन जातं. कधी तिखट पाहिजे तर कधी गोड पाहिजे.
पाहिजे. मग त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव हा त्यामुळेच वेगळा आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ही त्यामुळे वेगळी आहे की जगण्याला एक अर्थ यावा, एक वेगळी मजा यावी याच्यासाठी. म्हणून प्रत्येकाला वेगळा अर्थ आहे पहा. जसा शब्दांना अर्थ वेगळा वेगळा आहे, तशी प्रत्येक व्यक्ती सुद्धा वेगवेगळी आहे. आणि या प्रत्येक शब्दाला सुख-दुःखाचं भान आहे. भान असणे म्हणजे जाणीव असणे. मग प्रत्येक शब्दामधून सुख आणि दुःख व्यक्त होतं की नाही? भाषेमधून, शब्दांमधून सुख-दुःख व्यक्त होतं. त्याचप्रमाणे माणसाच्या प्रत्येक स्वभावामधून, वागण्या बोलण्यामधून त्याचं सुख आणि दुःख याचं त्याला भान आहे, जाणीव आहे, हे दिसून येत असतं. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. पहा मुलांनो, मराठी ही भाषा अशी आहे की या मराठी भाषेमध्ये तुम्ही जेव्हा शब्द लिहिता तेव्हा त्याच्या वरती तो शब्द पूर्ण करण्यासाठी वरती काय करत असता? रेघ मारत असता, रेष मारत असता. ते म्हणजे जणू काही त्याचं छप्पर आहे. पावसा पाण्यापासून, उन्हापासून, सगळ्या गोष्टींपासून रक्षण करणं किंवा सुरक्षितता तुम्हाला देणं त्याचं काम कोणाचं असतं? छप्परांचं असतं. हो की नाही? छप्पर म्हणजे वरील भाग घराचा, डोक्याकडचा भाग. तर जसं तुम्ही शब्दांवरती ही रेष देता त्यामुळे ती अक्षरं एकत्र जोडून ठेवली जातात. त्याप्रमाणे मधले अंतर कुरवाळाया, म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा जर काही मतभेद झाले असतील, काही रुसाफुगी झालेली असेल, तर आपलं छप्पर म्हणजे कोण आहेत? आपल्या घरातली मोठी माणसं. मग ही आपल्या घरातले जे आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी ही जी मोठी माणसं आहेत, ही काय काम करत असतात? जणू काही त्या रेघा होत असतात. म्हणजे तुम्हाला समजुतीचे 4 शब्द सांगून पुन्हा तुम्हाला एकत्र जोडून ठेवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून मग म्हटलेलं आहे मधले अंतर कुरवाळाया, म्हणजे तुमच्यामध्ये जर अंतर असेल तर ते अंतर कमी करण्यासाठी, कुरवाळणे म्हणजे जवळ घेणे, त्याच्यासाठी जसं शब्दांमध्ये वरती रेष मारली की ते एकत्र शब्द बांधून ठेवला जातो, त्याप्रमाणे घरामध्ये सुद्धा मोठी माणसं काय करत असतात? रेघा असतात, म्हणजे रेषा असतात आपल्या आयुष्यातल्या की जे आपल्याला एकत्र बांधून ठेवत असतात. असं हे सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर घर आहे. आता पुढे पहा. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना एकमेकांच्या कानी आपण काही बोलत असतो. कुजबुजणे म्हणजे हळू आवाजात बोलणे. तर कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. अंकुर फुटणे हा शब्द तुम्हाला माहिती असेल मुलांनो. एखादं बीज जर आपण सीड जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर मग त्याला खत पाणी वगैरे दिलं की ते उगून वरती येतं की नाही, त्याला अंकुर फुटणे असं म्हणतात. मग हा अंकुर कसा असतो? कोवळा असतो, म्हणून मन कोवळा असं म्हटलेलं आहे. मग एकमेकांशी जेव्हा आपण बोलत असतो काही हळू आवाजामध्ये, त्यावेळेस काय होत असतं म्हटलेलं आहे? अंकुर मन कोवळा, म्हणजे एक नवीन अंकुर फुटतो. कशाचा? तर वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. म्हणजे या शब्दांमधून अनेकांची जी कोवळी मनं आहेत ती कवयित्री म्हणा किंवा साहित्यिक म्हणा किंवा लेखक म्हणा किंवा सर्वसाधारण माणसं सुद्धा काही लेखन करत असतील तर त्यांच्याकडून काय होत असतं? ती रेखाटली जातात, म्हणजे लिहिली जातात. आणि मग एक छान कविता लिहिली जाते किंवा एखादी छान गोष्ट लिहिली जाते किंवा एखादी छान पत्रलेखन असेल म्हणा किंवा मग एखादी कादंबरी असेल, नाटक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्याच्यातून होत असतं. म्हणजे वाट मोकळी होते म्हणजे काय? आपल्या मनामध्ये ज्या कोवळ्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होतात, त्याला अंकुर फुटतो आणि मग त्याच्यातून एक छानशी कविता तयार होते. म्हणून म्हटलेलं आहे वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा म्हटलेलं आहे. लळा म्हणजे जिव्हाळा, माया, प्रेम. या कवितेविषयी सुद्धा माया, म्हणजे आता घरामध्ये सुद्धा आपल्या एक छान कविता असली पाहिजे. म्हणजे काय? तर सगळेजण एका सुरात, एका तालात गाणारी माणसं असली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष गाणारी का? तर तसं नाही, सगळेजण आनंदाने राहणारी असली पाहिजेत. म्हणजे मग पहा की तुम्हाला शब्द जे आहे त्या शब्दांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातल्या अनेक कोवळ्या ज्या भावना आहेत, कोमल ज्या भावना आहेत, त्यांना वाट मोकळी करून देता आणि त्याच्यातून कवितेसारखी एखादी छान रचना तयार होत असते. त्याप्रमाणे घरामध्ये सुद्धा एकमेकांची मनं आपण कोवळी आहेत ती जाणली पाहिजेत आणि जपली पाहिजेत.
आणि वाट मोकळी करून देण्यासाठी घरामध्ये माणसं असली पाहिजेत, हो की नाही. आपण भिंतींशी तर बोलणार नाही, भिंतींना तर भावना व्यक्त करून सांगणार नाही. त्याच्यामुळे आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मित्रमैत्रिणी असतील, आणखी कुठलीही काही नाती असतील की ज्यांच्याशी तुमचं चांगलं पटतंय किंवा ज्यांचे विचार जुळतायत, अशांशी तुम्ही बोलता. हा, मनामध्ये ज्या भावना आहेत त्यांना वाट मोकळी करून देता, मार्ग मोकळा करून देता, रस्ता करून देता. इमोशन्स तुमचे तुम्ही सांगता, एकमेकांना एक्सप्रेस करता. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अवतीभोवती आजूबाजूला असं जर मग घरामध्ये असेल तर मग काय होईल, आजूबाजूला तुमच्या झिरपत राहील म्हणजे पाझरत राहील. काय तर सगळ्यांच्या काळजामध्ये, काळीज म्हणजे हृदय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक छान गाणं गुणगुणलं जाईल. कशाचं असेल ते, आनंदाचं असेल, सुखाचं असेल, समाधानाचं असेल, हो की नाही. म्हणून तुमच्या आजूबाजूला अवतीभवती जर आनंद पसरवायचा असेल, सगळ्यांचं हृदय प्रेमानं भरून जावं असं वाटत असेल, तर हे सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर घर तुम्ही जपायला शिकलं पाहिजे. आली ना कविता लक्षात? ठीक आहे, धन्यवाद.